ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी भारतासाठी एक कॅबिनेट मिशन नेमलेलं होतं. मार्च 1946 मध्ये हे कॅबिनेट मिशन नेमलं गेलं आणि मे 1946 मध्ये या कॅबिनेट मिशनने आपल्या संविधान सभेच्या निवडणुकीची योजना बनवली. या कॅबिनेट मिशन मध्ये 3 ब्रिटिश सदस्य होते, सर पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एबी अलेक्झांडर. या कॅबिनेट मिशनच्या योजनेमध्ये एकूण 389 सदस्य होते. त्यापैकी 296 जागा त्या प्रांतांना दिल्या होत्या आणि 93 जागा संस्थानिकांना दिल्या होत्या. याद्वारे जुलै ऑगस्ट 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या आणि नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा तयार झाली. या संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस मेहनत करून आपल्या देशाचं संविधान लिहिलं. 24 जानेवारी 1950 रोजी 284 सदस्यांनी या संविधान सभेवर स्वाक्षऱ्या केल्या. त्या 284 सदस्यांमध्ये 15 महिला होत्या. त्या 15 महिला संविधान सभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका ही संविधान तयार करण्यामध्ये बजावली होती. त्यापैकी पहिल्या आहेत हंसाबेन मेहता, त्या बॉम्बे प्रांतामधून निवडून गेल्या होत्या. दुसऱ्या आहेत दुर्गाबाई देशमुख, त्या मद्रास प्रांतामधून निवडून गेल्या होत्या. तिसऱ्या अम्मू स्वामीनाथन मद्रास प्रांतामधून निवडून गेल्या होत्या. चौथ्या दाक्षायणी वेलायुधन, त्या सुद्धा मद्रास प्रांतामधून निवडून गेल्या होत्या. पाचव्या लीला रॉय बंगाल प्रांतामधून. 6 रेणुका रे बंगाल प्रांतामधून. 7 मालती चौधरी ओरिसामधून. 8 कमला चौधरी संयुक्त प्रांतामधून. 9 राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांतामधून. 10 अॅनी मॅस्करीन त्रावणकोर मधून. 11 बेगम रसूल संयुक्त प्रांतामधून. 12 पौर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांतामधून. 13 सुचिता कृपलानी संयुक्त प्रांतामधून. 14 सरोजिनी नायडू बिहार मधून आणि 15 विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतामधून. या महिलांनी संविधान सभेच्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि विविध विषयावर चर्चा केली, जसं लिंग समानता असेल, धर्मनिरपेक्षता असेल, सामाजिक न्याय असेल, अल्पसंख्याकांचे हित असेल किंवा देश बांधणीमध्ये महिलांचा समावेश असेल, तसेच मूलभूत हक्क आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, यावर या सर्व महिलांनी चर्चा केल्या आणि त्या चर्चेच्या आधारावर ह्या तरतुदी संविधानामध्ये टाकण्यात आल्या आणि या तरतुदीमुळे आपल्या करोडो लोकांच्या जीवनाचं हे ध्येय हे सुनिश्चित झालेलं आहे, एक स्वप्न सुनिश्चित झालेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.